पिंपळगाव बसवंत परिसरात रामनवमी उत्सवादरम्यान सोनसाखळी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी एका मागोमाग एक अशा 9 महिलांचे मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी तक्रारदार चित्रा आनंद बिश्वास यांच्या धाडसामुळे एक संशयित महिलेला पकडण्यात आलं असून तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। मात्र तिच्या इतर साथीदारांनी गर्दीचा फायदा घेत पळ काढला असून त्यांचा शोध सुरू आहे। 26 मार्चला सायंकाळी राम मंदिर, निफाड फाटा, हनुमान चौक, गणपती मंदिर आणि म्हसोबा चौक या भागात मोठी गर्दी उसळली होती। या संधीचा फायदा घेत आरोपी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अत्यंत सफाईदारपणे कापून चोरी केली। एक संशयित महिलेला पकडल्यावर परिसरात एकच गोंधळ उडाला होता। या साखळी चोरांमध्ये सुमारे 3,24,000 किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेलेत। 1 ग्रॅम ते 1.5 तोळ्यापर्यंत वजनाचे मंगळसूत्र आणि पोत लंपास करण्यात आलेत। दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावल्यानं ती जागीच बेशुद्ध पडली होती। तिला तातडीनं दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं। उपचारानंतर दुसऱ्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। संबंधित टोळीचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। माझं नाव सविता खरणारे। काल आम्ही राम मंदिर आपल्या वेशीमध्ये ना रथासाठी थांबलेलो होतो। त्यावेळेस 1-2 बाया आहे ना सारखे खेटल्यामुळे आम्हाला काही एवढं संशय नाही आला। पण एका बाईने जी माझी मागून पोत ओढली ना, तर मग ती मला एकदम फास्ट बसला आणि मी डायरेक्ट बेशुद्ध पडले। त्यामुळे मला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं आणि आज मग इथं आणले पोलीस स्टेशनमध्ये। परत होऊ नये कोणासंग, सर्वांनी काळजी घ्यावी आपली। किती तोळे सोनं तुमचं गेलं? 1.5 तोळ्याचं। मी चित्रा विश्वास। माझं आमचे राम मंदिराचे समोर तिकडून जे आहे ना पोत चोरी जात होता तेव्हा चोर पकडला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।